मी म्हणून कोणाला कधी दारूची बाटली पाजली नाही, कोणाला पार्टी दिली नाही आणि कोणाला काही नाही, तरी गावाने मला सरपंच केला. गावची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 3185 आहे. पण आमची संकल्पना होती की आपल्या गावच्या लोकसंख्येच्या दुप्पट आपल्याला झाडे या ठिकाणी लावायची. तेवढेच आम्ही हुंडा लावले ना, तेवढेच इथे 43 टेम्परेचर होतं. गावातून पाईपलाईन या ठिकाणी आलेली आहे. एक 3 ते 3.5 किलोमीटर पाईपलाईन आहे. सुरुवात करताना आता अडचणी भरपूर आल्या, कारण ग्रामपंचायतीला शक्यतो कोणी काही मदत करीत नाही. या बागेमध्ये आजपर्यंत एकही तणनाशक मारलेलं नाही. आज या काठीची गरज आहे का आपल्याला? आहे का गरज? स्वतः उभं राहिले का नाही? अडचणीत उभ्या नाही राहिलं तर आपण सुद्धा त्याच्यातून शिकणार कसं ना? बरोबर. नमस्कार, आपण आलेलो आहोत सावरगाव ह्या गावामध्ये. आपल्याला सरपंच म्हणल्यानंतर कोणती गोष्ट आठवते? लयत लय काय, बुलट, गावामध्ये केलेली दिवाबत्तीची सोय, शाळेमध्ये केलेली कामं. पण आज आपण भेटत आहोत दीपक बाळसराफ ह्या सरपंचींना. ह्या सरपंचांनी ह्या गावामध्ये आपण पाहतोय की अक्षरशः शेतीचं, वनशेतीचं नंदनवन फुलवलेलं आहे. नमस्कार सरपंच. नमस्कार. तुम्ही हे जे वनशेती करत आहात, आपण पाहतोय की किती चांगल्या पद्धतीने वनशेतीची बाग फुललेली आहे. ह्या वनशेतीची संकल्पना तुम्हाला कुठून समजली आणि तुम्हाला ह्या वनशेतीकडे का वळू वाटलं? अनेक दिवसापासून आहे ना, कारण ही गावची जमीन बरेच वर्ष पडलेली होती आणि गावापासून थोडंसं लांब असल्यामुळं इकडं थोडं लक्ष कमी होतं. पण ग्रामस्थांची इच्छा होती आणि आमचासुद्धा ग्रामपंचायतीचा एक संकल्प होता का पर्यावरणाच्या दृष्टीने आपण झाडं लावली पाहिजेत. कारण आमची गावची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 3185 आहे. पण आमची संकल्पना होती की आपल्या गावच्या लोकसंख्येच्या दुप्पट आपल्याला झाडं या ठिकाणी लावायची. पण तर आपण काय करू, काही औषधी वनस्पती लावू, काही फळांची झाडं लावू, जेणेकरून ग्रामपंचायतीला सुद्धा काहीतरी महसूल भेटेल किंवा ग्रामपंचायत आपली सक्षम होईल. कमीत कमी स्वतःच्या पायावरती ग्रामपंचायत उभी राहावी, ह्या उद्देशानेच आम्ही या ठिकाणी एक मनात आलं का आमच्या ग्रामपंचायतीने ठरवलं का आपण या ठिकाणी आंबा लागवड करू. म्हटलं आता आंबा लागवड तर करायची, पण काय ग्रामपंचायतीचं बजेट नसतं का एवढी मोठी शेती आज तिला डेव्हलपमेंट करतं, बाकीच्या गोष्टी आल्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे माळरान होतं. आपण पाहतात इथं डोंगर आहेत, डोंगराला खेटूनच आपली जमीन. हा, म्हणजे बरंच माळरान दिसते, खाली मुरमाड जमीन पण दिसते. मग ह्या मुरमाड जमिनीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं लावायचा प्रयत्न केला? काय झालं, आपण पहिल्यांदा प्रत्येक म्हणजे या जमिनीची आहे ना, आपण माती तपासणी केली. त्याच्यानंतर माती तपासणी केली. माती तपासणीत आपल्याला चुनखडीचं प्रमाण थोडं जास्त आढळलं. बरोबर. बरेच जण म्हटले का चुनखडी जमिनीत आंब्याची रोपं काय व्यवस्थित येते नाही. मग आम्ही त्याच्यावरती एक पर्याय म्हणून आपण जर तिने आंबा लागवड या आंबा आपण जोपासू. सुरुवातीला आम्ही दुकानातून ऑर्गॅनिक औषधं आणायचो. अच्छा. पण ती ऑर्गॅनिक औषधं काय न परवडण्यासारखी होती. बरोबर. आणि मग म्हटलं आपणच आपली बॅक्टेरिया असतील किंवा म्हणजे जे वेस्टेज असतं त्याच्यापासून आपली खत निर्मिती करावा, काही औषधं आपण घरच्या घरी बनवावं. म्हणजे दशपर्णी अर्क येते आपण पाहू. आता तुम्हाला दाखवलं मी का कसं कसं कोणत्या पद्धतीने काय काय केलं. कारण आपण 12 ते 14 एकर या ठिकाणी आंबा लागवड केलेली आहे. आणि ज्यावेळेस एवढी लागवड आपण करतो त्यावेळेस आपल्याला खता औषधाचा बजेट म्हणजे बोलते. आज तुम्ही बघत असाल प्रत्येकाला सवय लागलेली आहे खता औषधाच्या दुकानातून डायरेक्ट जायचं, विकत घ्यायचं, बरोबर, आणि फवारायचं. पण आम्ही काय केलेलं आहे, आता आमची कमीत कमी 16 ते 17 महिन्याची बाग आहे. बरोबर. आणि एकदम बारीक अशा उंड्या लावल्या होत्या. पण आपण आज बघितलं असेल 16 ते 17 महिन्याच्या उंड्या आज कशा पद्धतीच्या झाल्यात. आणि तुम्ही त्याची कॅनोपी पण बघा, त्याची झाडाला असणारा फ्रेशनेस बघा. म्हणजे ऑर्गॅनिक व सुद्धा हे चांगल्या प्रकारचं पिकू शकतं. बरोबर. आणि काय होतं, लोक वर्षातून 2 वेळा डोस देतात. पण आम्ही कसे 15 दिवसाला हे सोडा, 8 दिवसाला ते सोडा, म्हणजे काय मुळीसाठी काय आपल्याला उपयुक्त आहे त्या पद्धतीचे आपण त्याला खालून ड्रिप वॉटर म्हणजे बघा ना, म्हणजे आपण पाहू शकतोय की आता ही जे झाडाचं रोप आहे साधारणतः 1.5 वर्षाचं रोप आहे.
जर आपण पाहतोय 1.5 वर्षाचं रोप आणि ज्या वेळेला रोप दिलेलं यांना ते साधारणतः 1 फुटाचं रोप होतं. म्हणजे शेतकऱ्यांचा काय गैरसमज काय असतो की 3 फूट 4 फूट रोप लावलं तरच ते खूप चांगल्या पद्धतीनं वाढेल. पण आपण हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा रोप आपण आपल्या शेतामध्ये आणतो त्यावेळेला त्या रोप आपल्या शेतासाठी सुटेबल होण्यासाठी काही काळ जावा लागतो. सो आपण बघतोय की ही जमीन पण आपण जर पाहिली तर एकदम मुरमाड जमीन आहे. जर तुम्ही जर कधी इथं विजिट दिली सावरगावला तर तुम्ही पाहू शकता की एकदम मुरमाड जमीन आहे. या मुरमाड जमिनीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी बाग उभा केलेली आहे. आणि ह्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, जर जसं सरपंच आत्ता म्हटले की ते ऑर्गॅनिक खत खूप वापरतात, ते स्वतः इथं ऑर्गॅनिक खत तयार करतायत आणि बाहेरचं काय तुम्ही ह्याच्यासाठी वापरताय का? बाहेरचं आता सध्या तरी काहीच वापरत नाही, कारण सुरुवातीला ज्या वेळेस आम्हाला औषधांची माहिती नव्हती. आता आम्ही सेंद्रिय शेतीचं म्हणजे ट्रेनिंग घेतलं होतं, बरोबर. काही त्याच्यानुसार, काही थोडंफार आपल्या मनाने, म्हणजे जसं काही. पण कसं आहे, सेंद्रिय शेतीत आहे, पण हळूहळू तुम्ही जर ते करीत राहिला तर त्याच्यामुळं 100% रिझल्ट तुम्हाला हळूहळू भेटतो. आता 16 ते 17 महिने झालेले आहेत, पण आम्ही या ठिकाणी या बागेमध्ये आजपर्यंत एकही तणनाशक मारलेलं नाही. जे काय गवत निघल, आता पहिली गोष्ट काय, ही जमीन म्हणजे हिला खतच नाही कोणत्या गोष्टीचं. पण आता आपण खतासाठी काय करू शकतो, ते आपण केलेला हा काडी कचरा आहे. आता तुम्ही हे बघत असाल, बरोबर. आता याचंच खत तयार होते. आता तुम्ही बघत असाल या बघा, म्हणजे याच्यापासूनच काही ना काही आता हळूहळू याच्यात गांडूळ तयार होतील. समजा हेच आपण याचीच म्हणजे आज आता याच्यात सोयाबीनचं दिसते तुम्हाला, तर आम्ही असं आहे ना, सोयाबीनला लोटर मारला होता. कारण का, त्याच्यापासून खत तयार व्हावं. कारण जमीन हे असल्यामुळे एवढं जोरात पण नव्हतं, आपण त्याचं खत होऊन गेले. म्हणजे जमिनीचा पोत सुधारावा म्हणून आपण हे म्हणजे जे काही निघन जमिनीतला काडा कचरा तो आपण तिथेच सोडून देतो. मध्ये साधारणतः तुम्ही जे तण आलेलं आहे ते तण तुम्ही उपटून तिथेच वाळल्यानंतर तिथेच टाकलेलं आहे. त्याचं तुम्ही ऑर्गॅनिक खत तयार केलेलं आहे. म्हणजे ते कुजल्यानंतर साधारणतः त्याचा ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा वाढेल आणि आपल्या झाडांना त्याचं प्रोटेक्शन पण मल्चिंगच्या द्वारे पण होईल. बरोबर आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे सोयाबीन घेतलेलं, बरोबर, मध्ये सोयाबीन तुम्ही कशासाठी घेतलेलं आंतरपीक म्हणून? सोयाबीन नाही, आंतरपीक म्हणून नाही, पण आम्ही काय केलं होतं, हिरवळीचं खत म्हणून आहे ना. अच्छा. आणि आमच्या म्हणजे आपण थोडंसं लेट पेरलं होतं. अच्छा. हां, ज्यावेळेस ते असं म्हणजे त्याला अशा बारीक बारीक शेंगायला लागल्या त्यावेळेस आपण त्याच्यावरती रोटर मारून टाकला. अच्छा. म्हणजे सोयाबीन तुम्ही आंतरपीक म्हणून न घेता हिरवळीचं खत म्हणून घेतलेलं. म्हणजे जमीन जशा पद्धतीचं आहे त्या जमिनीचा खस वाढावा. आणि सोयाबीन हे नायट्रोजन फिक्सिंग करतो. सो म्हणजे एक उत्तम उदाहरण असं आहे की आपण हिरवळीची खतही वेगवेगळ्या प्रमाणात घेतली पाहिजेत, जेणेकरून आपल्या जमिनीचा पोतही त्या माध्यमातून वाढेल. तर सरपंच, की ज्या वेळेला सुरुवात करायची असते त्यावेळेला सर्वात डिफिकल्ट कंडिशन असते, तर तुम्हाला सुरुवात करताना कशा पद्धतीनं मदत झाली आणि सुरुवात करताना कोणते कोणते आव्हानं आली तुम्हाला? सुरुवात करताना आता अडचणी भरपूर आल्या. आता अडचणी कॅमेऱ्यापुढे सांगण्यासारखे नाही, पण एक झाले का सर्वच गोष्टी ग्रामपंचायतीमार्फत होऊ शकत नाही. पण याच्यात आम्हाला F4F या कंपनीचं संतोष जोरी साहेब असतील यांच्याशी आमचं कॉन्टॅक्ट झालं आणि ते काही रोपं पुरवतात, ड्रिप देतात. म्हणजे F4F मार्फत आम्ही त्यांना म्हणजे त्यांचा संपर्क झाला. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, कारण ग्रामपंचायतीला शक्यतो कोणी काही मदत करीत नाही. पण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला चांगल्या पद्धतीचं म्हणजे ड्रिप असेल, रोपे असतील, याचं F4F या कंपनीमार्फत आम्हाला चांगलं सहकार्य भेटलं. आणि ग्रामपंचायत आणि F4F यांच्या संगनमताने हे चांगलं असं काम या ठिकाणी उभं राहिलं. कारण F4Fच्या माध्यमातून आम्हाला कंपोस्ट खत असेल, ड्रिप असेल, समजा काही रोपे असतील, वेळोवेळचं मार्गदर्शन असेल, या सर्व गोष्टी भेटत गेल्या. ओके. हां, आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीची या ठिकाणी बाग उपलब्ध म्हणजे आम्हाला उभी करता आली. अच्छा. तर आता जे असे काही महाराष्ट्रामध्ये सरपंच आहेत ज्यांना अशा पद्धतीनं लागवड करायची आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल
की कशा पद्धतीनं तुम्ही वनशेतीच्या माध्यमातून आपल्या गावासाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचा सोर्स, जर गायरान जमीन असेल, जर पडीक जमीन असेल, तर कशा पद्धतीनं तुम्ही ह्या वनशेतीमध्ये उतरून आपल्या गावात एक अतिरिक्त उत्पन्नाचा सोर्स तयार करू शकाल आणि एन्व्हायरमेंटला सुद्धा काही हातभार लावू शकाल. काय होतं, आज एफ सारख्या कंपनी, समजा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, पंचायत समिती विभागामार्फत समजा आपल्याला जी पहिली रोजगार हमी योजना होती त्याच्याऐवजी आता जिरामजी म्हणून ही योजना चालू झालेली आहे. अच्छा. याच्यामार्फत समजा काही सहकार्य भेटू शकतं. काही समजा आता F4Fच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीतून होईल तेवढं शक्य, काही असं सर्वांचा जर मेळ बसला बरोबर, तर एक चांगल्या प्रकारचं काम आपण उभं करू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे का पर्यावरणासाठी सुद्धा, कारण आज तुम्ही पाहता झाडं लावताना लोक भरपूर लावतात, बरोबर, पण झाडं जगवणं तेवढं महत्त्वाचं आहे. बरोबर. आज तुम्ही पाहत असाल, आता आम्ही जरी समजा आंबा लागवड जरी केली तर आपण पाहत असाल का आपण अर्जुन सांदाडा ज्या काय औषधी वनस्पती आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत. म्हणजे औषधी वनस्पती पण लावल्यात. आता तुम्ही पाहत असाल तर औषधी वनस्पती आहेत, काही काही मोठाली वृक्ष आहेत. आज तुम्ही बघा इथं आपल्या अर्जुन सांदाडा आहे, मध्ये आपलं उंबराचं पण झाड आहे. बरोबर, म्हणजे ह्या झाडं आपण जपण्याचं काम केलेलं आहे. कारण या पर्यावरण दृष्टीने ही झाडं अतिशय महत्त्वाची आहेत आणि ती जपली पाहिजेत. आणि आज जर आपण झाडं लावली तरच आपली पुढं भविष्यात पिढी आज तुम्हाला सांगतो साहेब का मधमाशीचं आम्ही याच्यावरती कोणत्याही प्रकारचं केमिकल फवारत नाही, कोणत्याही प्रकारचं काय नाही, आपण ऑर्गॅनिक पद्धतीने फवारतो. पण फवारल्याच्या नंतर आता आपण जर पाहिलं तर आपल्या तिथं आपलं पाण्याचं बँड आहे, त्या बँडावरती आहे ना, आता आपण जाऊ तिथं किती म्हणजे मधमाशा त्या ठिकाणी आलेल्या असतील. बरोबर. हां, या कशामुळं आपण ऑर्गॅनिक फवारतो त्याच्यामुळं आपली जी मित्र म्हणजे जे आपले मित्र किडे ते काय मरत नाही आणि जे आपले शत्रू किडे ते ऑटोमॅटिक मरून जातात. बरोबर. कसं आहे माहिती का, कीड समजा जात गेली तर पूर्ण काही जात नाही, पण समजा गेली आता पूर्ण समजा आता आपण काय करतो, आपण अमावस्याच्या दिवशी 1-2 दिवस, पौर्णिमेचे 1-2 दिवस असे शेड्यूल घेऊन आपण फवारणी करीत असतो. पण 100% फवारणी जाते. आता तुम्ही जर झाड बघितलं तर याच्यावरती काहीच तुम्हाला दिसणार नाही, याच्यावरती तुम्हाला कीड दिसत नाही का? तुम्हाला दिसतंय का काय याची पानं खाल्ल्यात का, कुठं काय आहे का काय? नाही तुम्ही सांगा ना. बऱ्यापैकी जे झाड आहे ना, त्या झाड काही झाडांना तुडतुडे किडे लागतात. जर आपण रासायनिक फवारणी केलेली असली तरी सुद्धा काळी पानं पडलेले असतात. तर आपण इथं झाडं बघतोय ना, बऱ्यापैकी सर ऑर्गॅनिक फवारणी करतायत, तर झाडांना एकदम शाईन आहे आणि झाडं एकदम टवटवीत आहेत. म्हणजे पाण्याचा जो ताण आहे तो सुद्धा ह्या जमिनीमध्ये वारंवार बसत असेल तरी सुद्धा झाडं टवटवीत आहेत. खरं तर हे तेव्हाच होतं जेव्हा माती जिवंत असते. आणि सरपंचजी ऑर्गॅनिक खतांच्या माध्यमातून ते स्वतः इथं तयार करतात. आपण बघणार आहोत ऑर्गॅनिक खतांच्या माध्यमातून मातीला जिवंत करत आहेत आणि माती आता जिवंत होण्याच्या प्रथम प्रक्रियेमध्ये येते. तर त्या माध्यमातून आपण पाहतोय की या झाडांना एक तर खतं तर कमी द्यावे लागत आहेत, तर आणि खतांचा खर्चही कमी आहे, ते स्वतः तयार करतायत. त्यामुळे तर अशा पद्धतीनं जर आपण शेती करत राहिलो तर नक्कीच शेतकरी आणि जे कोणी अशा ग्रामपंचायतच्या जमिनीवर काम करतात, आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा अनेक सरपंच म्हणजे जागजागी आता जर आहे, कारण सरांनी सुद्धा तुमच्या कंपनी, आता माझे काही मित्र आहेत सरपंच, त्यांना सुद्धा तुमच्या कंपनीच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांना मदत झालेली आहे. आता त्यांनी सुद्धा थोडं लावायला सुरुवात केलेली आहे, कारण ते सुद्धा या ठिकाणी पाहायला आले होते. बरोबर. अशा तालुक्यातल्या बरेच सरपंचांनी म्हणजे अच्छा, ओके. मला असा खर्च काय येतो हे झाडं जगवण्यासाठी, त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही मजूर वगैरे वापरताय तर साधारणतः तुमचा खर्च काय आहे? ह्या मजुरांचा जो खर्च आहे, मजूर आम्हाला पंचायत समितीतून म्हणजे या जिरामजी या योजनेतून जे काही मजूर असन तर 312 रुपयांनी त्यांना ती मजुरी भेटते. आणि त्याच्यावरती काय होतं सर, सगळं शासकीय योजना मस्त आहेत, पण त्या शासकीय योजनांचं सुद्धा म्हणजे आता काय होतं त्याच्यात काय कोणाचा काही दोष नाही, अधिकारी वर्ग सुद्धा काही करू शकत नाही. आम्हाला याच्यात पंचायत समितीचे सर्व अधिकारी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात, सहकार्य करतात, पण त्यांच्या हातात काही गोष्टी नसतात. ज्यावेळेस आपण मजूर घेतो त्या मजुरांना मजुरी ही वेळच्या वेळी गेली तर त्यांना सुद्धा काम करायला बरं वाटतं. जर 4-4 महिने 6-6 महिने जर पेमेंट झालं नाही तर कोणी कामाला सुद्धा यायला मागत नाही. मग अशा वेळेला तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेज करता सगळ्या गोष्टी? आता जी आपल्या इथे जी काही मुलं कामाला येतात पण ते पण बिचारे समजून घेतात. खरं तर त्यांचं सुद्धा मोठं सहकार्य,
कारण ही झाडं जगवण्यामागं कारण कष्ट करणारे ते असतात. बरोबर. मग कधी हाक मारली तरी केव्हा पण कामाला बिचारे सगळेजण येतात. आणि खरं तर फवारणी असेल, समजा गवत काढणे असेल, सगळ्याच गोष्टी म्हणजे ते संपूर्ण काम करीत असतात. बरोबर. काही इथल्या आपल्या महिला मंडळी आहे त्यासुद्धा अधूनमधून आपल्याकडं कामाला येतात. आता ही झाली म्हणजे गावातील काही लोक आहेत जे तुम्हाला सपोर्ट करतायत चांगल्या पद्धतीनं वगैरे, पण आपल्या समाजाला लागलेला शाप म्हणा किंवा काय म्हणा की तुमच्या म्हणजे तुम्हाला असे कोणत्या गोष्टींना प्रॉब्लेम झाले की तुम्ही असं कोणतं तरी इनिशिएटिव्ह घेताय, काही गोष्टींना तुम्हाला विरोध झाला म्हणजे आपल्या खूप सरपंचांचं असतं की एखादं चांगलं काम करायला लागलं की कोणतरी विरोध करतं काय करतं, तर हा विरोध तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेज केला किंवा ह्यातून तुम्ही मार्ग कसा काढला? आता गाव म्हटल्यावर राजकारण आले, राजकारण म्हटलं तर विरोध आला. आणि साहेब एक आहे, कोणतंही काम चांगलं काम जर करायचं असलं तर त्याला 100% विरोध हा होतोच. पण काय नाही, विरोध करणारे भरपूर असतात, पण पडद्यामागून सहकार्य करणारे, मदत करणारे गावातली जी चांगली मंडळी आहेत, काही चांगल्या विचाराची जी मंडळी आहेत ती सुद्धा सहकार्य करतात. त्यामुळं विरोध काय, आता विरोध तर होणारच, कारण ज्यावेळेस माणूस एखादी चांगली गोष्ट करायला जातो. बरोबर. आता मी सरपंच समजा आज आहे, बरोबर आहे, ही आंब्याची बाग आज उभी राहते, बरोबर. सरपंच म्हणून समजा मी असेन थोडे दिवस अजून, पण तुम्ही सांगा ना, हे जे आंबे आहेत याचं काय जे येणार आहे, याचं काय जे बेनिफिट होणार आहे, याचं काय उत्पन्न होणार आहे, तर हे ग्रामपंचायतीला होणार आहे ना. बरोबर. विरोध प्रत्येक गोष्टीचा असावा, विरोध असावा, पण विरोध कसा असावा, समजा जर आपल्याला कळतंय बा एखादी गोष्ट जर चांगली आहे, बरोबर, आणि समजा कुणीही विरोधक असू द्या, पण तो जरा विरोधक सुद्धा चांगलं जर काम करीत असेल तर त्याला मदत करणं हे आपलं काम असतं. पण काय नाही, हे चालूच असतं, काही लोक असतात जाणून बुजून बरोबर. कारण जर अडचणीत उभ्या नाही राहिल्या तर आपण सुद्धा त्याच्यातून शिकणार कसं ना. बरोबर. अडचणी भरपूर झाल्या, या माझ्या गावाला माहिती आहे मला काय काय अडचणी झाल्यात आणि काय काय अडचणी आणल्यात, म्हणजे हे पूर्ण गावाला सुद्धा माहिती आहे. पण एक गावचा विश्वास आहे, कारण आम्ही सुद्धा काय हे सोन्याचा चमचा घेऊन कुठं राजकारणात म्हणा नाही, तर या ग्रामपंचायतीत काय आलेलो नाही. काय आपल्या कठीण परिस्थितीतून आता गावाने आपल्याला विश्वासाने सरपंच केलं. अच्छा. मग गावाने सरपंच केलं तर आपण सुद्धा गावचं काहीतरी देणं लागतो. या हिशोबाने आपण सुद्धा, आता तुम्हाला सांगतो साहेब, काही ही जी मुलं आहेत समजा, आता तुम्ही पाहता कोणचा 2 तास वेळ द्यायला मागत नाही. बरोबर. पण रात्री सुद्धा आहे ना, जी काम करणारी इथं समजा असतात, जी मला मदत करणारी मंडळी आहेत. आमचा मित्रपरिवार पण चांगला आहे, कारण मित्रपरिवारसुद्धा कशाची मदत लागली, आता इथले आपले शेजारच्या गावचे सर्व मित्रपरिवार आहे. अच्छा. तो सुद्धा म्हणजे का बा कशाची मदत लागली तर ते लगेच मदत करतात. गावातले काही मित्रमंडळी आहेत, म्हणजे ज्यांना मदत करायची ते कधी कोणाला बोलून न दाखवतो सुद्धा मला मदत करीत असतात. बरोबर. आणि कसं आहे, सगळीच गोष्ट म्हणजे फोकसला येऊन लोक काम करत नाही, पण पडद्यामागून सुद्धा भरपूर जण सहकार्य करतात. कारण कसं, कारण हे काम चांगलं उभं राहते, हे पर्यावरणाचं दृष्टीने चांगलं काम आहे. आज जर कुणी बघायला आलं तर माणसाचं मन प्रसन्न होतं. बरोबर. समजा उद्या त्याच्यातून नफा होऊ आणि बाकीच्या काही गोष्टी होऊ, पण आज जे दिसते म्हणजे जे उभं राहिले ते म्हणजे कुणी असं म्हणू शकत नाही काही काहीतरीच उभं राहिलं. कारण काय होतं साहेब, सुरुवातीला कोणावरती विश्वास ठेवत नाही. दुसरी गोष्ट एक का आपण जे काही करतोय हे खरंच सक्सेस होतंय का, हे आणि पण सक्सेस होऊ अगर ना हो, पण प्रयत्न करणं तर आपलं काम आहे. कारण या ठिकाणी आता तुम्ही बघा, आता गावातून पाईपलाईन या ठिकाणी आलेली आहे, एक 3 ते 3.5 किलोमीटर पाईपलाईन आहे. ओके. आणि आता तुम्ही सांगा, भर उन्हाळ्यात सुद्धा आज आंब्याची म्हणजे तुम्हाला दिसते का सुकलं, कुठं पाण्याला तोटा नाही, काय नाही, कुठेच दिसत म्हणजे तेवढी बागवा आज झालेली आहे. म्हणजे एवढी झाडं लावल्यात तुम्ही पाहत असाल, पण त्याच्यातली 10% सुद्धा मरून दिलेली नाहीत. त्याच्यामागे किती कष्ट असेल. आता आपण सुरुवातीला सुद्धा आहे ना, झाडं ज्यावेळेस लावली बारीक, त्यावेळेस आपण आहे ना याला पाष्टाचं आच्छादन केलं होतं. बरं. मग त्याच्यामुळं काय झालं, आपलं मरीचं प्रमाण खूप कमी झालं. आच्छादन, मला एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथं जाणवली की आच्छादन ही गोष्ट किती महत्वाची आहे. सेंद्रिय शेतीत आहे ना आच्छादन हेच खूप महत्वाचं आहे. म्हणजे कशाचं असलं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे, कोणत्या वेळी केलं पाहिजे. आता उन्हाळ्यात समजा पाष्टाचं जे असते आपलं 5 म्हणजे ऊसाचं जे पाचड निघत आहे. ओके, ऊसाचं. हां, तर ते पण आमचे असे मित्र आहेत, त्यांनी आपल्याला 2-3 गाड्या ते पाष्टाची
म्हणजे 5 ते दिलं होतं अच्छा. आच्छादनासाठी. त्यावेळेस त्यांना बोललो, पण त्यांनी पण लगेच मदत केली. हा, बरोबर. मग त्यांनी दिलं होतं, आम्ही ते टाकलं. त्याच्यामुळं कसं हुंड्यांना जरासा गारवा राहिला. कारण इथं तरी साहेब ज्यावेळेस आम्ही हुंड्या लावल्या ना, त्यावेळेस इथं 43 टेम्परेचर होतं. अच्छा. हां, मी तर म्हणतो ह्या वर्षी तरी कमी टेम्परेचर आहे. म्हणजे ज्या वर्षी लावली त्या वर्षी 43 टेम्परेचर होतं. आता इथं तरी आपले आहे. आता तिथं आपण जर तो दुसऱ्या प्लॉट गेलो तर तिथं टोटली नुसत्या दगडीच आहेत अशा मोठमोठाल्या. अच्छा. आता तुम्ही बघा दगडात सुद्धा कशी आहेत, पण कसं आहे, पण जगल्या आहेत. म्हणजे त्याच्यासाठी बुवा त्या कामगारांनी सुद्धा कष्ट केले अच्छा. आणि आम्ही सुद्धा त्यांना काही ना काही वर, कारण काय या झाडांना मुळ्या जर चालल्या तर हे पुढं झाडं बनतील. तर आम्ही मुळीवरतीच असं जास्त काम करीत राहिलो. मग आता तुम्ही आच्छादन कशा पद्धतीने करायचं, म्हणजे त्याचा उपयोग काय आहे ते तर आपण बघितलं. पण आता सगळ्यात झाडांची चांगली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे मुळ्या. तर मुळ्यांची काळजी घेण्यासाठी, योग्य पांढऱ्या मुळ्या सुटण्यासाठी तुम्ही सध्या कोणत्या पद्धतीने त्याची काळजी घेताय? म्हणजे त्याला काय खतं घालताय का आणखीन काय करताय? काय होतं माहिती आहे का, आता आपण आहे ना समजा काय आहे ना, आता आपण ह्युमिक देतो पाण्यावाटे. आता दुकानातून जर ह्युमिक घ्यायला गेलं तर तुम्ही बघा आता कसं किलो आहे, 300 रुपये, मी 500, मग कितीतरी पैसे देतात. पण आम्ही काय केलं, आता मित्राच्या 1-2 गावठी गाय आहेत, तर त्याचं आम्हाला शेण भेटतं. अच्छा. हां, तर त्याच्या 2 गावठी गाय आहेत, त्याच्यावरती काय करतो, मग त्याच्यापासूनच आपले स्लरी असेल किंवा ज्या आपल्या गावऱ्या थापितो आपण, त्या गावऱ्यांपासून आपण ह्युमिक बनवतो. अच्छा. हां, परत आपले ते राशनचे तांदूळ आहे, समजा त्या तांदळापासून आपली वर चूल पण आहे तिथं. अच्छा. मग ते चूल पण त्याच्यापासून सुद्धा आपण ह्युमिक ॲसिड बनवतो. समजा मडकी आहेत आपल्याकडे तिथं, ओके. त्या मडक्यांमध्ये टाकून आपण त्याच्यापासून ह्युमिक बनवतो. परत आपलं हे जे दूध असतं, आपलं दूध. अच्छा. हां, दूध. आता उन्हाळ्यात कसं होतं, काही या डेअरीवाल्यांचं दूध खराब होतं. ओके. हां, मग यांचं खराब झालेलं दूध आहे ना आपण घेऊन येतो. बरं. हां, आणि मग आणि आपल्या मित्राकडे ना एक गिर गाय आहेत जुन्नरला, तर आपण त्याच्या तिथे ना असे कॅन नेऊन ठेवलेले आहेत. अच्छा. तर तो काय करतो, ते कॅन तो पण विनामूल्यच देतो. बरं. आणि मग त्याने ते कॅन भरून ठेवतो. मग आम्ही गेलो का मग जुन्नरला का आम्ही आपलं गाडीवरती कशावरती घेऊन येतो ते. अच्छा. मग ते आपल्याला ताक आणि गोमतार त्याचे आपण म्हणजे समजा 40 लिटर जर दही घेतलं तर 20 लिटर गोमतार टाकायचे, त्याचे 4-5 दिवस ढवळायचं आपलं मुळीचं. म्हणजे असे थोडे एकदा ह्युमिक, समजा एकदा गावऱ्यांचं ह्युमिक जे आपण बनवतो शेणापासून गावऱ्या त्यांचं ह्युमिक, समजा तांदळाचं ह्युमिक, समजा शेण गोमूत्र गुळ यांची स्लरी. अच्छा. परत आपलं सोयाबीनपासून नाही का, सोयाबीनपासून सुद्धा आपण ते अमिनो ॲसिड बनवतो. ओके. सोयाबीन आणि गुळ एकत्र करून. परत आपल्या माशांचं अर्क. बरं. मग सरपंचजी तुम्ही आता एवढ्या गोष्टी काय काय सांगितलेल्या आहेत, म्हणजे एक तर मला तर वाटतं अशा एखाद्या ॲग्रिकल्चर सायंटिस्टला सुद्धा एवढ्या ऑर्गॅनिक गोष्टी कशा पद्धतीनं करायचं तो व्यवस्थित सांगू शकत नाही. पण तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही स्वतः प्रयोग करताय, त्यातून तुम्हाला समजते किंवा तुम्ही कुठून तरी ट्रेनिंग घेतलं असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला कुठून समजल्या? आणि जर शेतकऱ्यांना ह्या गोष्टी ह्या ऑर्गॅनिक खतांच्याकडे वळायचं असेल, कारण का आता आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा तुटवडा जाणवतोय. म्हणजे युरिया तर सध्या तर मिळेना असा झालाय आणि खूप सरकारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांवर सबसिडी देते. आता युद्ध वगैरे ह्या परिस्थितींमुळे तर सगळीकडे खतांची मारामार आहे. तर अशा वेळेला शेती करणं खूप खर्चिक झालेलं आहे. तर अशा वेळेला तुम्ही जे पर्याय सांगताय किंवा तुम्ही ते उपक्रम करताय, तर हे तुम्ही कुठून शिकला आणि हे तुमचं शिकण्याचं मूळ कुठून तयार झालं? आता आपण पाहतो रासायनिक खतामुळं जमिनीचा पोत किती खराब झालेला आहे. बरोबर. आणि आता ही म्हणजे मालरान होतं समजा, पण जरी मालरान असलं तर हिचं जे आहे ते सुद्धा काही खराब व्हायला नको. कारण आपण जर रासायनिक वापरला असतं तर मला वाटत नाही आपली झाडं नीट जिवंत राहिली असती. अच्छा. मग जेणेकरून कारण का तर रासायनिकची पावर तेवढ्यापुरती राहते. पण हे जे आहे आणि हे आपल्याकडे भेटण्यासारखं आहे ना. समजा शेण झालं, गोमूत्र झालं, दही झालं, या बाकीच्या काही गोष्टी समजा दशपर्णी आपल्याकडे 10 नाही 15 पानांचा आपल्याला पाला भेटू शकतो. समजा निमतेल आहे तर आपल्याकडे लिंबोळ्यांचे आम्ही निमतेल सुद्धा 10-15 लिटर काढून ठेवलं होतं वर्षभर पूर्ण. स्वतः काढता तुम्ही? हां, आमचे ते सगळ्या पोरांनी, आमची सगळी ट्रेनिंग गँग, त्यांना सर्व माहिती आहे काय कसं करायचं काय कसं करायचं. आता जाऊ आपण तिकडे तुम्हाला गावऱ्या दाखवू, बाकीचे पण ड्रम. जवळजवळ आमच्याकडे 10,000 लिटरचं स्टोरेज आहे. बरं. हां,
पण त्याच्यातही पण ट्रेनिंगमध्ये आपलं EM असेल, डिकम्पोजर असेल, याचा सुद्धा आपला अधूनमधून वापर करीत असतो. अच्छा आम्हाला खर्च येतो गुळाचा जास्त अच्छा आणि दुसरा काही पर्यायच नव्हता. कारण याला जर आपण जर खतं औषधं जर विकत घ्यायला गेलो तर ग्रामपंचायत काही एवढा खर्च करू शकत नाही. अच्छा त्याच्यामुळं हे करणं हाच एकमेव पर्याय होता. दुसरा काही पर्यायच नव्हता त्याला. त्याच्यामुळे हे करणंच आहे. म्हणून आम्ही हा चांगला निर्णय घेतला का हेच पर्याय निवडला का जेणेकरून आपली झाडं चांगली राहतील, बरोबर लोकांना आंबेही चांगले खायला भेटतील. आता तुम्ही बघा तर पुढल्या वर्षी आंबे येतील याला. बरोबर आहे. म्हणजे 16-17 महिन्यात. आता तुम्ही आता बघितलं, आता मी पण अनुभव घेतला तर आम्ही काही हुंड्या आणल्या होत्या मोठाल्या. अच्छा तर ग्रामपंचायतमध्ये आम्हाला माहिती आहे जेवढी 1 फुटाची हुंडी लावून जेवढी वाढली ना तेवढी म्हणजे जेवढी वाढली हां. तेवढी ही मोठी हुंडी लावून तिचा काही उपयोग नाही. कारण का आमच्या इथं ज्यावेळेस आहे ना मला ते म्हणजे आमचे जे BDO साहेब होते सूर्यवंशी म्हणून तत्कालीन BDO होते, अच्छा त्यांनीच आपल्याला या झाडांसाठी म्हणजे जे कृषी अधिकारी होते बुधवंत साहेब म्हणून, जांजे साहेब, सूर्यवंशी साहेब, ही टीम ज्यावेळेस ह्या माडांना आली होती त्यावेळेस BDO साहेबांनी आमच्यावरती विश्वास ठेवून तालुक्यातून फक्त आम्हालाच मंजुरी दिली होती. अच्छा मग त्यांना वाटलं होतं का हे खरंच करतील म्हणून. मग त्या म्हणजे ते मजुरांचे ते पंचायत समितीमार्फत त्यांनी सहकार्य केलं होतं. पण त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं का हुंडी लावताना तुम्ही मोठी लावू नका. बर आणि ते सुद्धा BSc ॲग्री आणि त्यांना सुद्धा झाडांची खूप आवड आहे. ओके मग त्यामुळे ना आम्ही देताना आणि तुमच्या पण हुंड्या आम्हाला चांगल्या भेटल्या. अच्छा त्याच्यामुळं मग कसं तुमच्या काही आमच्या काही सगळं व्यवस्थित म्हणजे आणि आज चांगल्या प्रकारची हुंड्या डेव्हलप झाल्या. कारण तुम्ही पाहता जर आता हे डायरेक्ट नर्सरीवाले विकत घेतात. बरोबर आहे. आता डायरेक्ट विकत घेतलं एक हुंडी जाती केवढ्याला ती 1000-2000 रुपयाला एक हुंडी जाते. तुम्ही जर सांगा 3-3.5 जर आंबा लावायचा असला आणि समजा 500-1000 रुपयाला जरी हुंडी घेतली हे 200 रुपयाची घ्यायची जीवा होती ना. बरोबर आहे का नाही. पण जर तुम्ही सांगा 500-1000 आता केवढी होती. आता आपले मनगटासारखे आपले समजा स्टंप झाले बरोबर आणि स्वतःच्या जीवावरती झाड उभं आहे ना, त्याला गरज नाही राहिली. आज या काठीची गरज आहे का आपल्याला, आहे का गरज. स्वतः उभं राहिले का नाही बरोबर म्हणजे काही विषय नाही येत. आणि नाही तर मग आपण ते झाले ते पडायच्या सारख्या त्याच्यापेक्षा बारीक लावून आपलं डेव्हलप केली, त्याला थोडीफार त्याची देखभाल दुरुस्ती केली तर चांगलं झाड तयार होते ना. बरोबर. म्हणजे आपण पाहतोय की एकतर रोपांची जी साईज आहे ती रोपांची साईज एक साधारणतः 1 ते 1.5 फुटापर्यंत असल्यानंतर आणि त्याच्याबरोबर जर आपण ऑर्गॅनिक खतांचा त्याला सपोर्ट दिला तर आपली झाडांची जी जाडी आहे ती जाडीसुद्धा आपण पाहतोय की योग्यरित्या डेव्हलप होते. आणि दुसरी जेणेकरून गोष्ट एक काय शिकायचं आता काय आम्हाला काही जास्त काय असं माहिती नव्हतं म्हणजे बघ कटिंग कोणत्या वेळेस झाली पाहिजे कोणते काय. बरोबर. कारण आंबा हे पीक काय कोणाच्या हाता घालून गेलेलं नसते. त्याच्यामुळं काय हा तुमचा पहिलाच अनुभव आहे का तुमची घरची स्वतःची बाग होती? नाही काहीच नव्हतं, काही नाही. म्हणजे हे तुम्ही पहिल्यांदाच आंबे लावले आणि लय वर्षापासूनची इच्छा होती. अच्छा पण झाले सगळ्यांच्या ह्याने पण ते म्हणजे कमीत कमी आज रोजी तरी चांगलं दिसतंय भविष्याला आंबे येण्यासारखं दिसते. तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आता समजा तुम्ही आता साधारणतः पुढचे 1-2 वर्ष सरपंच असाल, तिथून तुम्ही साधारणतः म्हणजे तुमच्या सरपंचाचा कार्यकाळ संपेल, कदाचित दुसरे सरपंच येतील, तर तुम्हाला काय वाटतंय की हां मी एवढं मेहनत केलेली दुसरं कोणतरी त्याचं फळ घेईल किंवा म्हणजे तुमची अशी स्वतःची घालमेल काय असते? नाही साहेब गालमेल असतात मला माहिती आहे. आता मी लावणार आहे त्याच्यात उंड्या जर मोठ्या व्हायला त्याला 2-3 वर्ष जाणारच आहेत. तोपर्यंत काय आता समजा काय ना तो पुढचं समजा तो बा काय इलेक्शनचं समजा आलं तर. पण आज काय समजा गालमेल तुम्ही म्हणता ज्या वेळेस आपण करतो हे कशासाठी केलं, हे आपल्यासाठी केलंय का? नाही. हे कोणासाठी केलंय? हे गावासाठी. आणि हे कुणाचं आहे? हे गावचंच आहे ना. बरोबर. त्यामुळं आपण केलं. आता समजा मी सरपंच झालो, लोकांनी आपल्याला सरपंच केलं होतं तर आपणही गावासाठी काहीतरी करावं म्हणून मी केलं. समजा उद्या दुसरं कोणी सरपंच झालं तर त्याने सुद्धा फक्त त्याच्यावरती देखभाल दुरुस्ती केली, लक्ष व्यवस्थित ठेवलं तर पुढं भविष्यात हे गावाला चांगलं चालू राहील. आता तुम्ही नाही हा प्रश्न मला लय जणांनी विचारला. कारण तुम्ही एवढं केलं आणि एवढं राखाडलं आणि ते फळ आहे बघा. तुम्ही जर फळाच्या आशेने जर कोणती गोष्ट काय केली ना तर तुम्हाला जीवनात कधीच काही साध्य होणार नाही. कारण आज मी सुद्धा मला भाग्यवान समजतो. कारण माझ्या घरातलं कोणी राजकारण नसताना मला आज एवढं मोठ्या गावाने सरपंच केलं. पण का गोरगरीब जनतेच्या जीवावरती मला सरपंच झालो. आणि तुम्हाला सांगतो मी असा सरपंच आहे मी काही 1 रुपया खर्च केला नाही. माझा जो इलेक्शनचा खर्च तो पण लोकांनी केला होता. पहिली गोष्ट एक आता अख्ख्या तालुक्याला माहिती मी म्हणून कोणाला कधी दारूची बाटली पाजली नाही, कोणाला पार्टी दिली नाही आणि कोणाला काही नाही, तरी गावाने मला सरपंच केला आहे. खरं मी मला भाग्यवान समजतो काय आमच्या गावचे मायबाप जनतेने मला
सरपंच केलं आणि मला संधी दिली आणि त्याच संधीचं काहीतरी सोनं करावं म्हणून आपण काहीतरी हे म्हटलं वेगळं बघ गावाला कुठंतरी काहीतरी भविष्यात चाराने आपलं चालू राहावा म्हणून आपण हे केलं. आणि हे कोणत्याही आशेच्या फळापोटी काही केलेलं नाही. फळापोटी जर करायचं असं साहेब यालाच जातात तर तुम्हाला माहिती आहे जर झाड लावल्याच्या नंतर त्याला डेव्हलप व्हायला किती वर्ष जातात, काय होतंय आणि फळाची काय आशा करायची त्याच्यातून. फक्त बा आता काय व्हायना ना ही जमीन आहे हे असं पडलं तर याच्यातून काहीतरी बा आणि झाडं लावली हे पर्यावरण पण चांगलं आहे, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत ना. आज का व्हायना तुम्ही जर आले उन्हाळ्यात इकडं डोंगर तापतो एवढा, पण इथं जर आले तर आता तुम्ही सांगा एक माणूस एका झाडाखाली सावली झाली झाडाला सावलीखाली येऊन बसतो आणि तुम्ही जर आले उन्हाळ्यात तर बघा तुम्ही इथं किती हवा असते. बरोबर. म्हणजे समजा काय ना डोंगर आहे पण डोंगराच्या कडेला सुद्धा हिरवं दिसते ना. बरोबर. आणि भविष्यात अजून हिरवं होईल. चला.